अभ्यास 2.5 आपण घेणार आहोत. अभ्यास 2.5 घेण्या अगोदर आपल्याला 3 बाबी माहीत असणं गरजेचं आहे. मुळांचं स्वरूप, नेचर ऑफ रूट्स, मुळं आपल्याला कशी आहेत, अल्फा आणि बीटा, जे आपण एक अधिकमध्ये भेटतं आणि एक वजामध्ये 2 रूट्स आहेत अल्फा आणि बीटाची. मग बी वर्ग वजा 4ac ची किंमत 0 आली, आपण बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढणार आहोत. ती जर 0 आली तर रूट्स, मुळं कशी असतील, रूट्स आर रिअल अँड इक्वल, मुळे वास्तव आणि समान आहेत. दुसरं, बी वर्ग वजा 4ac ची किंमत ग्रेटर दॅन 0 आली, बी स्क्वेअर मायनस 4ac इज ग्रेटर दॅन 0, जर 0पेक्षा मोठी आली म्हणजे धन जर संख्या आली तर रूट्स आर रिअल अँड अनइक्वल, मुळे वास्तव आणि असमान आहेत. तिसरं, बी वर्ग वजा 4ac हा 0पेक्षा लहान असेल, म्हणजेच 0पेक्षा लहान म्हणजे ऋण असेल, तर मुळे ही वास्तव संख्या असणार नाहीत. बी स्क्वेअर मायनस 4ac इज लेस दॅन 0 निगेटिव्ह असेल तर रूट्स आर नॉट रिअल नंबर्स. दुसरा घटक ह्याच्यामध्ये आपण अभ्यासणार आहे मुळांमधील संबंध, रिलेशन बिटवीन रूट्स. जर आपल्याला 2 मुळं आहेत आणि त्यांची जर बेरीज असेल अल्फा अधिक बीटा आपल्याला काढायला सांगितला, तर वजा बी छेद ए हा त्याच्यामधला संबंध आहे. अल्फा आणि बीटा मधला अल्फा अधिक बीटा, 2 मुळांची बेरीज घेतली तर वजा बी छेद ए. ह्याचे प्रूफ आहेत ते आपण नंतर बघणार आहोत. अल्फा गुणिले बीटा बरोबर सी छेद ए, अल्फा गुणिले बीटा बरोबर सी छेद ए, ही 2 सूत्र आहेत ती पाठ करायची. अल्फा अधिक बीटा बरोबर वजा बी छेद ए, अल्फा गुणिले बीटा बरोबर सी छेद ए. तिसरा आहे, आपण वर्ग समीकरण दिलं तर आपण ते अवयव पद्धतीने सोडवणे किंवा सूत्र पद्धतीने सोडवणे, पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवले पाहिलं तेव्हा आपल्याला उत्तरं त्याची मुळं मिळत होती, सोल्युशन्स मिळत होते. आता उलट आहे की जर मुळं दिली असतील वर्ग समीकरणाची तर आपल्याला वर्ग समीकरण काय मिळेल, तर इफ रूट्स आर गिवन देन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज एक्स स्क्वेअर मायनस इन द ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. तर हे सगळं तिन्ही घटक महत्वाचे आहेत. तर आपल्याला अभ्यास 2.5 सोडवता येईल. अभ्यास 2.5 आपण आत्ताच बघितलं की आपल्याला 3 घटक आवश्यक आहेत की मुळांचं स्वरूप, नेचर ऑफ रूट्स. पहिली ऍक्टिव्हिटी, पहिला प्रश्न ऍक्टिव्हिटीचा आहे. वर्ग समीकरण मध्ये किंमत दिलेली आहे, बी वर्ग वजा 4ac ची किंमत किती दिलेली आहे, 5. 5 हे धन आहेत, ग्रेटर दॅन 0 आहेत, 0पेक्षा मोठे आहेत. मग त्याचं रूट काय आहे, तर मुळे वास्तव आणि असमान आहेत. नेचर ऑफ रूट, मुळे वास्तव आणि असमान आहेत. रूट्स आर रिअल अँड अनइक्वल. रूट्स आर रिअल अँड अनइक्वल. दुसरी किंमत दिलेली आहे बी वर्ग वजा 4ac बरोबर वजा 5. वजा 5 म्हणजे ऋण आहे, 0पेक्षा कशी आहे संख्या लहान आहे. तर मग त्याचं स्वरूप कसं असेल, नेचर ऑफ रूट्स कसं असणार आहे, मुळे वास्तव संख्या असणार नाही, मुळे वास्तव संख्या नाही. आपण सुरुवातीला जो चार्ट दिलेला आहे तो सगळा पूर्ण लक्षात ठेवायचा आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अतिशय सोपा आहे अभ्यास. 2 मार्कासाठी ऍक्टिव्हिटी, मुळे वास्तव संख्या नाही. रूट्स आर नॉट रिअल नंबर. रूट्स आर नॉट रिअल. बघा, एक धन आहे म्हणून मुळे वास्तव असमान आहेत, एक ऋण आहे म्हणून मुळे वास्तव संख्या असणार नाही. रूट्स आर नॉट रिअल. दुसरी ऍक्टिव्हिटी आहे, आपल्याला मुळांची बेरीज दिलेली आहे, सम ऑफ रूट दिलेली आहे आणि मुळांचा गुणाकार दिलेला आहे 5 आणि आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन, वर्ग समीकरण काय तयार होईल हे विचारलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 मुळं रूट्स दिलेले असतील तर वर्ग समीकरण काय आहे, तर ते इथं मी लिहिते एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा, असं हे वर्ग समीकरण आहे. मग मुळांची बेरीज ऑलरेडी इथं दिलेली आहे तुम्हाला, अल्फा सेपरेट बीटा सेपरेट दिलेला नाही, मुळांची बेरीज सम ऑफ रूट्स
दिलेली आहे. किती दिलेली आहे? -7. मग हे -7 आणि हे वजा वजा काय होतील? अधिक अल्फा गुणिले बीटा म्हणजे मुळांचा गुणाकार किती दिलेले आहे? प्रोडक्ट ऑफ रूट्स 5 म्हणजे इथे काय येणार आहे? +5. ही दुसरी ऍक्टिव्हिटी आहे. तिसऱ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला वर्गसमीकरण दिलेलं आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे आणि तुम्हाला अल्फा अधिक बीटा विचारलेला आहे. आपण बघितले अल्फा अधिक बीटाचं सूत्र काय सांगितलेलं आहे? -b/a -b/a. मग तुम्हाला इथे एबीसीच्या किमती तुम्ही काढून घ्या. कच्च्या ए ची किंमत 2, बी ची किंमत -4, सी ची किंमत -3. -b वजा सूत्रातले आणि बी ची किंमत किती आहे? -4 -4 छेद सी ए ची किंमत किती आहे? 2 म्हणजे वजा काय होतील? 4/2 म्हणजेच 2 4. 2 उत्तर येईल. अल्फा गुणिले बीटा त्याचा फॉर्म्युला आहे C/A. हे फॉर्म्युले पाठ करा. अल्फा जे फर्स्ट पेज आपण घेतलेलं आहे, मुळांचं स्वरूप, नेचर ऑफ रूट्स, क्वाड्रॅटिक इक्वेशन, वर्गसमीकरण कसं तयार करायचं आणि अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटा C/A. सी ची किंमत किती आहे? -3 छेद ए किती आहे? 2 -3/2. 2 मार्कासाठी ऍक्टिव्हिटी आहे. प्रश्न क्रमांक 3, 2 आणि 3 आपण एकत्रित घेणार आहोत. दुसरा प्रश्न आहे विवेचकाची किंमत काढा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. आणि चौथा प्रश्न आहे डिटरमाइन नेचर ऑफ रूट, मुळांचे स्वरूप ठरवा. तर आपण हे दोन्ही प्रश्न एकत्रित घेणार आहोत. तर मुळांचे स्वरूप ठरवा म्हणजे काय? तर बी वर्ग वजा 4ac ची किंमत आपल्याला काढायची. फाइंड व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट असा प्रश्न आहे. विवेचकाची किंमत काढा, मुळांचे स्वरूप ठरवा. 2 मार्कासाठी. एबीसीच्या किमती आपण लिहिणार आहे. ए ची किंमत किती आहे? 1, बी ची किंमत -4, सी ची किंमत 4. खूप सोपं आहे. आपण सूत्र पद्धतीमध्ये विवेचकाची किंमत बी वर्ग वजा 4ac ची किंमत आपण काढतोय. डेल्टा, विवेचक हा डेल्टा या चिन्हाने दाखवतो आपण. त्रिकोणचं चिन्ह करायचे. बी वर्ग वजा 4ac. बी ची किंमत किती आहे? -4 चा वर्ग वजा 4 गुणिले 1 गुणिले 4. वजाचा वर्ग हा नेहमी काय होतो? अधिकच. वर्ग हा वजा संख्येचा वर्ग हा नेहमी अधिकच होतो. 4 चा वर्ग वजा 4 चा वर्ग 16च लिहा, वजा लिहू नका. वजाचा वर्ग अधिक ऋण एकदाच आहे. 4 × 4 4 × 16. 16 वजा 16 किती आले? 0. विवेचकाची किंमत किती आलेली आहे? बी वर्ग वजा 4ac ची किंमत 0 आली. 0 आली तर मुळे काय आहेत आपली? वास्तव समान. मुळे वास्तव व समान आहेत. सोपं आहे. तसाच दुसरा प्रश्न आहे. ए ची किंमत 2, दुसरं समीकरण आहे. त्याच्यामध्ये ए ची किंमत किती आहे? 2, बी ची किंमत किती आहे? -7, सी ची किंमत किती आहे? 2. डेल्टा, विवेचकाची किंमत आपण काढणार आहोत. बी वर्ग वजा 4ac. बी ची किंमत किती आहे? -7 चा वर्ग 4 गुणिले ए ची किंमत 2 गुणिले सी ची किंमत 2. वजाचा वर्ग काय होतो? अधिक होतो. 7 चा वर्ग 49 वजा एकदाच वजा आहे इथे. 4 दूने 8, 8 दूने 16. 49 मधून 16 गेले किती राहिले? 33. बी वर्ग वजा 4ac ची किंमत ही शून्यापेक्षा कशी आलेली आहे? मोठी आली, धन आलेली आहे. मोठी आलेली आहे म्हणजे मुळे वास्तव असमान आहेत. मुळे वास्तव व असमान आहेत. रूट्स आर रियल अँड अनइक्वल. इकडे काय येणार आहे? रूट्स आर रियल अँड इक्वल. तर दुसरा आणि तिसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला काय काढायचे? विवेचकाची किंमत काढायची. म्हणजे फक्त काय काढायचे तुम्हाला? बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढायची. ती कशी येते पाहिजे? 0 आली तर मुळे वास्तव समान आहेत. 0पेक्षा मोठी आली तर मुळे वास्तव असमान आहेत. 0पेक्षा लहान आली तर मुळे वास्तव संख्या असणार नाही. दुसऱ्या प्रश्नातलं तिसरं उदाहरण आहे वर्गमुळाचं. फाइंड व्हॅल्यू ऑफ
डिस्क्रिमिनंट. आपण दोन्ही प्रश्न एकत्रित घेतोय, विवेचकाची किंमत काढतोय आणि खाली फक्त त्याचं स्वरूप ठरवतोय. दोन्ही एकत्र प्रश्न घेतलेले. ए ची किंमत इथं किती आहे? वर्गमुळात 2. बी ची किंमत किती आहे? 4. सी ची किंमत किती आहे? 2 वर्गमुळात 2. विवेचकाची किंमत फाइंड व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट डेल्टा त्रिकोणीय चिन्हाने आपण दाखवते. बी वर्ग वजा 4ac. बी ची किंमत किती आहे? 4 चा वर्ग वजा 4 गुणिले ए ची किंमत वर्गमुळात 2 गुणिले सी ची किंमत 2 वर्गमुळात 2. 4 चा वर्ग किती येईल आपला? 16. वजा चिन्ह एकदाच आहे. आपण करणी इयत्ता 9वीत शिकले गुणाकार करायला. 4 दुने 8 आणि वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 किती होतील? वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 2 गुणिले हे 8 म्हणजे किती आले आपले? 16. 16 वजा 16 किती आले? 0. म्हणजे मुळे 0 आलेत म्हणजे मुळे वास्तव व समान आहेत. रूट्स आर रियल अँड इक्वल. चौथं उदाहरण आहे m वर्ग अधिक 2m अधिक 9 बरोबर 0. ए ची किंमत इथं किती आहे? 1. बी ची किंमत 2. सी ची किंमत 9. विवेचकाची किंमत आपण काढूया. डेल्टा बरोबर बी वर्ग वजा 4ac. बी ची किंमत किती आहे? 2. 2 चा वर्ग वजा 4 गुणिले 1 गुणिले सी 9. 2 चा वर्ग 4 वजा 4 एक्के 4 4 9 36. 4 वजा 36 लहानातून मोठी संख्या जाते. अधिक वजा वजा मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 32. 4 वजा 36 वजा 32. ऋण आले. शून्यापेक्षा किंमत कशी आलेली आहे? लहान आलेली, ऋण आलेली आहे म्हणजे मुळे वास्तव संख्या नाही. रूट्स आर नॉट रियल. क्वेश्चन नंबर 4 काय आहे? फाइंड क्वाड्रॅटिक इक्वेशन विथ रूट्स आर गिवन. फाइंड क्वाड्रॅटिक इक्वेशन. खाली वर्ग समीकरणाची मुळं दिली आहेत, तर वर्ग समीकरण आपल्याला शोधायचंय. तर वर्ग समीकरण मुळं दिली असता वर्ग समीकरण काय आहे? हा फॉर्म्युला पाठ करायचा. एक्स वर्ग वजा कंसात अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. एक्स वर्ग वजा मुळांची बेरीज एक्स अधिक मुळांचा गुणाकार बरोबर 0. आता मुळं काय दिलेली आहेत? ही 2 मुळं आहेत, त्याला आपण अल्फा 0 बीटा 4. मग वर्ग समीकरणामध्ये आपल्याला काय लागतं? अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटा आपण काढून घेऊया. अल्फा अधिक बीटा 0 अधिक 4 किती? 0 अधिक 4 4. अल्फा गुणिले बीटा 0 गुणिले 4 किती? 4 0 0. मग वर्ग समीकरण काय? क्वाड्रॅटिक इक्वेशन. एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. म्हणून एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटाची किंमत किती आलेली आहे? 4. एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा किती आलेला आहे? 0 बरोबर 0. ए ची किंमत 1, बी ची वजा 4, सी ची 0. दुसरं गणित आहे 3 आणि वजा 10. आता इथे अल्फा बरोबर किती आहे? 3. बीटा बरोबर किती आहे? वजा 10. अल्फा अधिक बीटा आपल्याला वर्ग समीकरण तयार करण्यासाठी अल्फा अधिक बीटा पाहिजे. 3 अधिक कंसात वजा 10 अधिक वजा वजा म्हणजे 10तून 3 गेले 7 मोठ्या संख्येचं चिन्ह. अल्फा गुणिले बीटा 3 गुणिले वजा 10 धन ऋण ऋण 10 त्रिक 30. आपलं वर्ग समीकरण काय आहे? एक्स वर्ग वजा कंसात अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटाची किंमत किती आहे? वजा 7x म्हणजे कंसात वजा 7x अधिक अल्फा गुणिले बीटा किती आहे? वजा 30 बरोबर 0. समीकरण सोडवूया. एक्स वर्ग वजा वजा अधिक 7x अधिक वजा वजा धन ऋण ऋण एक्स वर्ग अधिक 7x वजा 30 बरोबर 0. तिसरं गणित आहे अपूर्णांकामध्ये आहेत. अपूर्णांकामध्ये असलं तरी अल्फाची किंमत किती आहे? 1/2. बीटाची किंमत आहे वजा 1/2. अल्फा अधिक बीटा 1/2 अधिक वजा 1/2 अधिक वजा वजा म्हणजे किती आले? 1/2 मधून 1/2 गेले 0च राहिले. नंतर आहे अल्फा गुणिले बीटा
1/2 गुणिले वजा 1/2 गुणाकार करताना सरळ गुणाकार अंशाचा अंशाशी 1 बेदुणे 4 धन ऋण ऋण. वर्ग समीकरण काय आहे आपलं मग? एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटाची किंमत किती आलेली आहे? 0 एक्स अधिक अल्फा गुणिले बीटाची किंमत किती आहे? वजा 1/4. मग हे धन ऋण काय होणार आहे? ऋण 1/4. म्हणजे आपल्याला समीकरण काय भेटलेलं आहे? एक्स वर्ग वजा हे शून्यच झालेले आहेत 1/4 बरोबर 0. ए ची किंमत कधीही वजा 0 असता कामा नये. बी आणि सी हा 0 असू शकतो. चौथं उदाहरण आहे, करणीमध्ये आहे, अपरिमेय संख्या आहे 2 वजा वर्गमुळात 5 आणि 2 अधिक वर्गमुळात 5. अल्फा अधिक बीटा, पण अल्फाची किंमत अल्फा अधिक बीटा 2 वजा वर्गमुळात 5 अधिक 2 अधिक वर्गमुळात 5. अधिक वजा गेले, अधिक वर्गमुळात 5ला वजा वर्गमुळात 5 गेले, 2 अधिक 2 4. अल्फा गुणिले बीटा गुणाकार, आपण सूत्र ए अधिक बी आणि ए वजा बी हे सूत्र शिकलेलो आहे. ए वर्ग वजा बी वर्ग. ए ची किंमत इथं किती आहे? 2. 2चा वर्ग वजा बी ची किंमत किती आहे? वजा वर्गमुळात 5. वर्गमुळात 5चा वर्ग, 2चा वर्ग 4, वर्गमुळात 5चा वर्ग 5, 4 वजा 5 वजा 1. वर्ग समीकरण आपलं काय आहे? एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा 4x अधिक अल्फा गुणिले बीटा वजा 1 बरोबर 0. म्हणून आपल्याला समीकरण भेटले एक्स वर्ग वजा 4x धन ऋण ऋण. प्रश्न क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 3 आणि प्रश्न क्रमांक 4 याच्यामध्ये मुळांचे स्वरूप, मुळांमधील संबंध आणि वर्ग समीकरण दिले असता मुळे दिली असता वर्ग समीकरण तयार करणे हे आपण याच्यामध्ये पाहिलेलं आहे. 5वा प्रश्न काय आहे? वर्ग समीकरणांच्या मुळांची बेरीज ही जर गुणाकाराच्या दुप्पट असेल तर के ची किंमत काढायला सांगितलेली आहे. सम ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल ऑफ देअर प्रोडक्ट, फाइंड व्हॅल्यू ऑफ के. आपल्याला इथे दिलेलं आहे एक वर्ग समीकरण दिलेले, त्याच्यामध्ये आपल्याला के ची किंमत फाइंड आउट करायची आहे. वर्ग समीकरण क्वाड्रॅटिक इक्वेशन इज इन द फॉर्म ऑफ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. तर c ची व्हॅल्यू काय बघा? k प्लस 3 आहे, k अधिक 3. a बरोबर 1, b बरोबर वजा 4k, b चा सहगुणक बघा x चा सहगुणक वजा 4k. c ची किंमत किती आहे? k अधिक 3. आपल्याला देताना काय दिलेलं आहे? मुळांची बेरीज ही गुणाकाराच्या दुप्पट आहे. मुळांची बेरीज म्हणजे काय? अल्फा अधिक बीटा सम ऑफ रूट्स इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ देअर डबल प्रोडक्ट, म्हणजे प्रोडक्टच्या डबल आहे, गुणाकाराच्या दुप्पट आहे. गुणाकार काय? अल्फा गुणिले बीटा, त्याच्या कशी आहे? दुप्पट आहे. सम ऑफ रूट्स इज इक्वल टू डबल द प्रोडक्ट, गुणाकाराची दुप्पट आहे. अल्फा अधिक बीटाचा फॉर्म्युला काय? वजा बी छेद ए. अल्फा गुणिले बीटाचा फॉर्म्युला काय? सी छेद ए. ए ला ए गेले, वजा बी बरोबर काय राहिले? 2c. आपण किमती घालूया. बी ची किंमत किती आहे? वजा गणितातलेच बी ची किंमत वजा 4k बरोबर 2 गुणिले सी ची किंमत किती आहे? k अधिक 3. सोडवूया आपण. एक चल समीकरण भेटलं 4k बरोबर 2 ने आतमध्ये गुणा 2k अधिक 3 दुणे 6. 2k वजा होतील इकडे, 2k बरोबर किती राहिले मग? 6. k बरोबर 3. 4k बरोबर 2k अधिक 6, 2k बरोबर 6, k बरोबर 3. 5वा प्रश्न आहे अल्फा अँड बीटा रूट्स ऑफ
y square minus 2y minus 7 is equal to 0. We have find the value of alpha square plus beta square, alpha cube plus beta cube. आपल्याला अल्फा आणि बीटाची सेपरेट किंमत माहिती नाही. आपल्याला अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटा आपण काढू शकतो. आपण इथे एबीसीच्या व्हॅल्यू लिहून घेतलेत, एची, बीची, सीची व्हॅल्यू लिहिली. अल्फा अधिक बीटाची किंमत अगोदर काढून घेतली सूत्राप्रमाणे, वजा बी छेद ए, सूत्रामध्ये किंमत घातली, 2 उत्तर आलं. अल्फा गुणिले बीटा सी छेद ए, वजा 7 उत्तर आलं. अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग, ॲडजस्टमेंट करूया आपण. अल्फा अधिक बीटा कंसाचा वर्ग वजा 2 अल्फा बीटा, ह्याचा आणि ह्याचा अर्थ एकच आहे. अल्फा अधिक बीटाची किंमत किती आहे, 2, 2चा वर्ग वजा 2 गुणिले अल्फा गुणिले बीटा वजा 7, 2चा वर्ग 4, हे वजा वजा अधिक बेसाती 14, उत्तर किती आले आपले 18. अल्फा घन अधिक बीटा घन, जसं अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग कंसाचा वर्ग, आता इथं घन आहे लक्षात ठेवण्यासाठी सांगते. अल्फा घन अधिक बीटा घन, मग त्याचा घन घेऊया आपण. अल्फा घन अधिक बीटा घन वजा वर्ग होता 2 अल्फा बीटा, घन आहे 3 अल्फा बीटा कंसात, मात्र अल्फा अधिक बीटा इथे नाही. मग अल्फा अधिक बीटाची किंमत किती आलेली आपली, 2, 2चा घन वजा 3 गुणिले अल्फा बीटा वजा 7 गुणिले 2, 2चा घन 8, ऋण ऋण धन, 3 7 21, 21 दुणे 42, 42 आणि 8 50. If roots are 6 question, if roots are real and equal, मुळे वास्तव आणि समान आहेत, तर k ची किंमत काढायची. आपले समीकरण काय, 3y वर्ग अधिक ky अधिक 12 बरोबर 0. मुळे कसे आहेत, वास्तव आणि समान आहेत. मग आपल्याला a ची किंमत 3, b ची किंमत k आणि c ची किंमत किती आहे ते 12. मुळे वास्तव आणि समान आहेत, म्हणजे आपल्याला दिलेलं आहे b वर्ग वजा 4ac ची किंमत किती असणार आहे, 0. मुळे वास्तव समान आहेत. रूट्स आर रिअल अँड इक्वल, म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू ही आपल्याला 0च असणार आहे. किंमत घालूया, बी ची किंमत किती आहे, केचा वर्ग वजा 4 गुणिले 3 गुणिले 12 बरोबर 0. केचा वर्ग 4 त्रिक 12, 12 गुणिले 12 144, के वर्ग बरोबर वजा 44 अधिक 144. केच्या वर्गमूळ घेऊया, 144 ची 2 वर्गमूळ असतील, एक अधिक 12 आणि दुसरं वजा 12, म्हणजे केची किंमत आपल्याला एक अधिक मध्ये भेटली आणि दुसरी वजा मध्ये. आपल्याला मुळे वास्तव आणि समान आहेत. रूट्स आर रिअल अँड इक्वल, म्हणजे कंडिशन आपल्याला माहिती पाहिजे, बी वर्ग वजा 4ac ची किंमत ही 0 असणार आहे.